जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. सकाळच्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा नवीन दिवस परमेश्वराने तुम्हाला, मला आणि सर्वांना चांगल्या रीतीने दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, खरोखर महान परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे. आपण लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं चॅनलला, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि खरोखर या सकाळच्या प्रार्थनेमध्ये देवाने आपल्याला चालवावं यासाठी आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभूजी, या जगामध्ये जोपर्यंत आमच्या जीवात जीव, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही तुझ्याशी विश्वासू राहावं यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा उपयोग तू करून घे. ते बापा, आमच्या शरीराचा प्रत्येक अवयवानी तुझी स्तुती करावी, धन्यवाद करावा यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील जे कमकुवत अवयव आहे ते आम्हाला प्रार्थना, आराधना करण्यासाठी जर बंधनं करत असतील तर प्रिय प्रभू येशू, त्या कमकुवत अवयवांना तू सशक्त बनव आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या वचनातून तुझं सामर्थ्य मला पुरव आणि तुझं गौरव दे. प्रभू, मी कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, खरोखर आजचा हा दिवस देवाने आम्हाला दिलेला आहे आणि ह्या दिवसामध्ये आपण त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करूया आणि आपण गीत गाऊया. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसाजवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. चला जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. टाकूया क्रूसा जवळी, टाकूया क्रूसा जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. शरण येशूला जाऊ, शरण येशूला जाऊ. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. देवबाप या गीताद्वारे आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आणि प्रियांनो, आजच्या सकाळच्या मन्नामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या मन्नासाठी आपण शास्त्रभाग काढूया. उत्पत्ती याचा 39वा अध्याय. आता ह्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की योसेफ आणि पोटिफराची पत्नी. मग इकडे योसेफास मिस्रात नेले, तेव्हा ज्या इस्रायल लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. मग परमेश्वर योसेफ बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. हे परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. पहा, ह्या ठिकाणी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, परंतु प्रियांनो,
या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर त्याच्या बरोबर होता. योसेफास कोणत्याही प्रकारचं नुकसान परमेश्वराने होऊ दिलेलं नाही, कारण देव त्याच्या संगती होता आणि ज्याच्या संगती देव आहे त्याला कोणत्याही गोष्टीची बाधा होत नाही, कारण परमेश्वर देव त्याच्या संगती होता. म्हणून जे काही तो काम घेतो ते सर्व काही त्या ठिकाणी सिद्धीस गेलेले आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या देखील जीवनामध्ये परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असला म्हणजे देवबाप आम्हाला सर्व प्रकारे सर्व जगातील गोष्टींनी आणि स्वर्गीय गोष्टींनी तो आम्हाला आशीर्वादित करीत असतो. आणि मग पुढे पहा, मग योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. आता त्याचा जो धनी होता त्याला दिसून आले की परमेश्वर त्याच्या बरोबर आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सर्व काही सिद्धीस जात आहे. त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याच्या अधिकाऱ्याला देखील आशीर्वादित केलेला आहे. आणि मग त्या अधिकाऱ्याने योसेफाच्या हातामध्ये सर्व काही दिलेलं आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि मग 5, आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले सरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. बघा, एका देवाच्या व्यक्तीद्वारे अनेक ते घर ज्या ठिकाणी तो राहत होता ते घर देवाने आशीर्वादित केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या सेवकाचा सन्मान, देवाच्या सेवकाच्या जे देवाचे सेवक आहे त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलं पाहिजे. आणि प्रियांनो, जे खरे परमेश्वराची सेवा करतात, जे परमेश्वराला स्तवन करतात, अशाच खऱ्या सेवकांच्या बाबतीत मी बोलत आहे. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई, त्या पलीकडे आपले काय आहे ते याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधे सूद व देखणा होता. पहा, तो तरुण होता आणि दिसायला देखील सुंदर होता. मग यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीच. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे आणि ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत. आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्या जवळ असावयास तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसापैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पडाला. पहा, आता ह्या ठिकाणी एक खूप महत्वाची गोष्ट आम्हाला दिसत आहे. आता योसेफाच्या ज्या धन्याने योसेफाच्या हातात सर्व काही त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु त्याची पत्नीच्या व्यतिरिक्त त्यांनी काही दिलं नव्हतं. परंतु त्याच्या पत्नीचा योसेफ हा देखणा, दिसायला सुंदर असल्यामुळे त्या धन्याची जी बायको होती तिचा डोळा योसेफावरती होता. परंतु योसेफाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय होतं. योसेफाच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. प्रियांनो, ह्या ठिकाणी दिसत आहे ती स्त्री त्याला म्हटले की मजपाशी येऊन नीच. परंतु तो तिला म्हटला की हे देवाच्या विरुद्ध पाप आहे, माझ्या धन्याच्या विरुद्ध पाप आहे. म्हणजे त्याचा जो विश्वास होता धन्याचा त्याच्यावरचा, त्या विश्वासाला त्याने त्या ठिकाणी तडा जाऊ दिला नाही. परंतु प्रियांनो, आज जगामध्ये आम्ही पाहत आहोत अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे अनैतिक संबंध आहेत, व्यभिचाराचे संबंध आहेत.
प्रियांनो, घराघरात व्यभिचाराचे संबंध आहेत, अनैतिक संबंध आहे. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये घातपात होत आहे, समाजात घातपात होत आहे. या व्यवस्थेमुळे संपूर्ण जग भयानक पापामध्ये पडलेलं आहे. परंतु तेव्हा योसेपाच्या जीवनामध्ये परमेश्वर होता. त्या परमेश्वराने योसेपाचं या ठिकाणी आम्हाला रक्षण केलेलं दिसत आहे. ती वारंवार योसेपाला त्या ठिकाणी जाऊन सतावत असे. ती त्याला म्हणत असे की तू माझ्यापाशी नीच. परंतु योसेफ तिचं काही ऐकत नव्हता, कारण त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर होता. प्रियांनो, आम्ही जेव्हा सर्व काही परमेश्वराच्या हातामध्ये सोपून देतो, त्यावेळेस परमेश्वर देव आमच्या संगती असतो, हे विसरू नका. तो आम्हाला वाईट गोष्टी करण्यापासून तो आम्हाला आवरतो. त्याच्या सामर्थ्यामध्ये तो आम्हाला टिकून ठेवतो. वाईट गोष्टींवरती विजय आम्हाला देतो. आणि अशा रीतीने पहा, त्या ठिकाणी एक दिवस तिने पाहिलं की घरात कोणी नाही, साखर नाही, कोणी नाही. तिने सर्वांना घालून दिलं आणि योसेपाशी ती बळजबरी करू लागली. तेव्हा योसेपाने काय केलेलं आहे की आपले वस्त्र तिच्या जवळ सोडून तो पळालेला आम्हाला दिसत आहे. पहा, आजचे जर तरुण तरुणी वृद्ध या ठिकाणी असते तर व्यभिचार करून मोकळे झाले असते. परंतु प्रियांनो, परमेश्वर ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते हे कसले कृत्य करत नाही. आणि मग 13व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलून सांगितले की पहा, आमची आबरू घेण्यासाठी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्या जवळ आला. तेव्हा मी मोठ्याने ओरडले. हे पाहून तो आपले वस्त्र मज जवळ टाकून बाहेर पळून गेला. त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने वस्त्र आपल्या जवळ राखून ठेवले. तिने त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी आबरू घेण्यास मजकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले होते तेव्हा तो आपले वस्त्र माझ्या जवळ टाकून बाहेर पळून गेला व आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले. हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेपाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेपाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपा दृष्टी होईल असे केले. पहा, आता देवाचे जे दास आहेत, देवाचे जे लोक आहेत, त्यांच्यावरती असे खोटे आरोप होत आहेत. योसेपावरती देखील असाच खोटा आरोप झालेला आहे. आणि प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना परमेश्वराच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर जगातील लोक आपल्यावरती असाच खोटा आरोप करतील, आपल्याला पकडून देतील, आपल्याला तुरुंगामध्ये टाकून देतील. योसेपाच्या बाबतीत हीच गोष्ट घडली. त्याच्या प्रामाणिकतेचं फळ या ठिकाणी म्हणजे देवबाप त्याच्या संगती होता. परंतु या स्त्रीला खूप राग आला आणि राग आल्या कारणाने तिने त्याची वस्त्र त्या ठिकाणी सांभाळून ठेवले व आपला नवरा त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला उलट पालट सांगून त्याच्याविषयी खोटी साक्ष त्या ठिकाणी सांगून त्याला अडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आम्हाला दिसत आहे. खोटे आरोप त्याच्यावरती केलेले आम्हाला दिसत आहे. परंतु योसेफ तसा नव्हता. प्रियांनो, आजही जगामध्ये असेच प्रकार घडत आहे आणि ह्या प्रकारापासून आम्ही वाचलं पाहिजे. देवाच्या सेवकांवरती खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये, जेलमध्ये, त्यांना समाजामध्ये मानहानी करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. लोक त्यांच्या विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करत आहे. प्रियांनो, देवाला माहिती आहे आणि देवबाप ज्याच्या संगती आहे त्याला भिण्याचं कारण नाही. बघा, त्याच्या अधिकाऱ्याने त्याला ज्या ठिकाणी राजाचे कैदी होते त्या ठिकाणी योसेपाला टाकलं. परंतु तेथील जो तुरुंगाचा अधिकारी होता त्याची कृपा दृष्टी
योसेफावरती झाली, कारण त्याही ठिकाणी परमेश्वर होता. परमेश्वराने योसेफाला सोडलेलं दिसत नाही. आणि मग बघा, बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफा बरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करे. परमेश्वर 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 देव हा योसेफा संगती होता, आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि ज्याच्या संगती देवबाप आहे त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन अडकवून ठेवत नाही. आजच्या ह्या वचनामध्ये आम्हाला एकच दिसत आहे की परमेश्वर देव आपल्या संगती असणं किती महत्वाचं आहे. आपल्या संकटामध्ये, आपल्या अडचणीमध्ये, आपल्या वेगवेगळ्या वाईट अनुभवामध्ये परमेश्वर आम्हाला कधीच सोडून जात नाही, जेव्हा आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहतो. प्रियांनो, देवाला आपल्या जीवनामध्ये असू द्या. देवबाप आपल्या जीवनामध्ये पाहिजे, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पाहिजे. त्याशिवाय आम्ही जगामध्ये जगू शकत नाही. आणि या सर्व वाईट गोष्टीपासून आवरण्यासाठी परमेश्वरच आम्हाला सहाय्य करतो. वाईट गोष्टींवरती विजय मिळवण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. प्रियांनो, आज लाखो तरुण व्यसनामध्ये आहे, हजारो तरुण व्यसनामध्ये आहे, पापांमध्ये आहे, देवापासून दूर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला त्या तरुणांसाठी प्रार्थना करायची आहे. या लोकांना वाईट गोष्टीपासून देवाने सोडवावं, त्यांच्याबरोबर परमेश्वराने राहावं, यासाठी आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. प्रियांनो, तुम्हाला असं वाटत नाही की वाटत नाही का परमेश्वराने आपल्या बरोबर राहावं, परमेश्वराने आम्हाला सहाय्य करावं, देवाने आमच्या संगती राहावं, जसं देवाच्या मार्गावरती आम्ही चालावं आणि परमेश्वराने आपल्या घरामध्ये येऊन राहावं, शहरामध्ये येऊन राहावं, जीवनामध्ये येऊन राहावं. परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन करावं. परमेश्वराची कृपा दृष्टी आमच्यावरती असावी असं तुम्हाला वाटत नाही का? प्रियांनो, देवबाप या सकाळच्या समय तुम्हाला आवाहन करत आहे. देवबाप तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छित आहे. त्याला तुम्ही अंतःकरणामध्ये जागा द्या, पश्चाताप करा, पापाची कबुली द्या, परमेश्वराचा देवाचा स्वीकार करा, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा. देवबाप तुमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. देवबापा, पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचा बचाव तू कर. अनैतिक गोष्टी, व्यभिचार, अनैतिक संबंध, भ्रष्टाचार, खोटेपणा, पक्षभेद, हेवा, सर्व प्रकारचे वाईट पाप आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधून तू काढून टाक. आणि प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये तू राहा. प्रभू, आम्ही ज्या ठिकाणी जाऊ, जे काम हाती घेऊ ते सिद्धीत जाऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील सर्व भयानक आजार, सर्व भयानक पीडा, सर्व आमच्या पापामुळे आलेले आमच्यावरती आजार, प्रभू, या सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये धमकावून टाकत आहे. प्रभू, तुला बसलेल्या फटक्याने आरोग्य तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेला आहे. सर्व बंधन, सर्व अडचणी नासूर येशूच्या नावामध्ये धमकावून टाकत आहे. आणि प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, सर्व काळ तू आशीर्वादित ठेव. प्रभू, आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण तू आशीर्वादित कर. प्रभू, आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ते ठिकाणाला तू आशीर्वादित कर. जे आमची काळजी घेतात त्यांना तू आशीर्वादित कर.
प्रिय प्रभू येशू, आम्ही वायमचे ठिकाणी काम करत असताना प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर, या संस्थेला आशीर्वादित कर, अधिकाऱ्यांना आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, जे आमची काळजी घेतात प्रिय प्रभू येशू, त्यांना देखील तू आशीर्वादित कर. जे आमच्यासाठी प्रार्थना करतात, जे प्रार्थना योद्धे आहेत, जे पाळक वर्ग आहेत, देवाचे दासदासी आहेत, या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. विशेष करून आमच्या देशावरती तुझी कृपा असू दे. आमचे पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि प्रिय प्रभू या लोकांना देशाच्या बद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे बापा, आमच्या देशामध्ये हे ज्या लोकांनी अशांती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या दुष्टाला तुझ्या पायाखाली तोडून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. तुझ्या परमेश्वर, तू सामर्थ्यशाली आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर देवा. प्रभू, तुझं भय आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू दे. आमचं येणं जाणं, आमचा प्रवास तू आशीर्वादित कर. सर्व मृत्यूपासून, सर्व वाईट आजारापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, आपल्या काही प्रार्थनेच्या समस्या असतील तर 97301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. आमेन.